पनवेल पंचायत समिति की शिक्षा विभाग द्वारा कलम्बोली स्थित जिला परिषद के मराठी प्राइमरी स्कूल में शिक्षा महोत्सव अर्थात एक सूल एक ताल कार्यक्रम का आयोजन किया गया है। इस शिक्षा महोत्सव का उद्घाटन जेडपी अध्यक्षा कविता गायकवाड़ के हाथों शनिवार को किया गया। इस अवसर पर जिला परिषद के स्वास्थ्य एवं शिक्षा सभापति बालाराम पाटिल, आरपीआई के जिलाध्यक्ष जगदीश गायकवाड़, पंचायत समिति के सभापति हरेश केणी, पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, प्रकाश जितेकर, गट शिक्षणाधिकारी मीना यादव आदि गणमान्यों सहित जिला एवं पंचायत समिति सदस्य, विद्यार्थी तथा अध्यापक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर बालाराम पाटिल ने विद्यार्थियों को संबोधित किया। सुरुवातीला मनापासून या ठिकाणी पनवेल पंचायत समितीचं या ठिकाणी अभिनंदन करेन की अतिशय चांगला उपक्रम आपण तेवढ्याच ताकदीने या ठिकाणी राबवला आहात आणि गेले सातत्याला अनेक वर्ष पनवेल पंचायत समितीने स्वतःचा असं एक वेगळेपण या ठिकाणी राखलेलं आहे। शासनाला अपेक्षित असणारे किंवा शासनाकडून न येणारे हे अनेक उपक्रम ज्या ताकदीने या तालुक्यामध्ये आपण राबवलेले आहेत, त्याच पद्धतीचा एक सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केल्याबद्दल पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, या ठिकाणी उपस्थित असलेल्या गट शिक्षण अधिकारी आणि साऱ्या शिक्षण विभागाचं मनापासून अभिनंदन करतो। सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी हे दोन नवीन उपक्रम आज आपण राबवतोय आणि खऱ्या अर्थानं तालुक्यातील सारा शिक्षक वृंद आणि विद्यार्थी या ठिकाणी एकत्र येऊन आपण या कार्यक्रमाचे आयोजन करतोय। पण सर्व शिक्षा अभियानाच्या राज्याच्या शिक्षण विभागाच्या पलीकडे जाऊन अतिशय जागरूकपणानं शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणारी जिल्हा परिषद म्हणून या रायगड जिल्हा परिषदेचा लौकिक संबंध महाराष्ट्रभर पोहोचलेला आहे। रायगड जिल्हा परिषद ही या संपूर्ण राज्यातील एकमेव अशी जिल्हा परिषद आहे ज्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तब्बल 200 शाळांमध्ये एलसीडी आणि डीव्हीडी प्लेअरचा वापर करून ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून शिक्षण दिलं जातंय। रायगड जिल्हा परिषद ही या राज्यातली अशी एकमेव जिल्हा परिषद आहे ज्या जिल्हा परिषदेनं आपल्या विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिक नव्हे तर सर्वांगीण त्यांची गुणवत्ता जोपासली गेली पाहिजे या हेतूनं रायगड क्रीडा प्रबोधिनी या नावानं एक अभिनव असा उपक्रम या ठिकाणी राबवला आणि कोकण विभागाच्या ज्या स्पर्धा मागच्या 7 तारखेला दादोजी कोंडदेव स्टेडियमला ठाण्याला झाल्या, त्या दादोजी कोंडदेव स्टेडियमला कोकण विभागातून ज्याच्यामध्ये 4 जिल्हा परिषदा आणि 7 महापालिकांचा अंतर्भाव आहे, या साऱ्या कोकण विभागातून 71 मुलं सिलेक्ट होत असताना त्याच्यामध्ये 67 विद्यार्थी हे रायगड जिल्हा परिषदेचे होते। याचा अभिमान या जिल्हा परिषदेचा माजी शिक्षण सभापती म्हणून मला आहे। आइए नजर डालते हैं विद्यार्थियों द्वारा बनाई गई विज्ञान प्रदर्शनी पर।